2014 पूर्वी केवळ शहरातील लोकांचा पक्ष अशी ओळख महाराष्ट्रात भाजपची होती. मात्र गेल्या 11 वर्षात ही ओळख भाजपनं पुसली आहे आणि शहरी पक्ष असणारा भाजप आता गावागावात पोहोचला आहे. 7 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी मतदान झालं. 9 फेब्रुवारीला निकालही जाहीर झाला आणि या निवडणुकीत सर्वात जास्त जागा जिंकून भाजप हा राज्यातला एक नंबरचा पक्ष ठरला आहे. पण हे यश भाजपनं नक्की कसं मिळवलं? कोणत्या नेत्यांनी त्यासाठी प्रयत्न केले? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची देवेंद्र रवींद्र अशी ही जोडी कशी हिट ठरली? हे सगळं समजून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा. राज्यात ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या 12 जिल्हा परिषदेच्या 731 जागा आणि 125 पंचायत समितींच्या 1462 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीमध्ये मोठा भाऊ असणाऱ्या भाजपने 225 जिल्हा परिषद सदस्य आणि 459 पंचायत समिती सदस्य निवडून आणले आहेत. आणि भाजप हा राज्यात पुन्हा एकदा नंबर 1चा पक्ष ठरला आहे. त्यामुळे भाजप ग्रामीण भागात पोहोचला हे चित्र आता स्पष्ट झालं आहे. 12 जिल्हा परिषदांपैकी सिंधुदुर्ग, सोलापूर या 2 जिल्हा परिषदांवर भाजपची एकहाती सत्ता आली आहे. तर छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 4 जिल्हा परिषदांवर भाजप महायुतीची सत्ता आली आहे. दरम्यान हे निकाल लागल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकात भाजपच सर्वात मोठा पक्ष असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. याचबरोबर त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचंही कौतुक केलं आहे. खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपनं नोव्हेंबर 2025 मध्ये नगर परिषदेच्या निवडणुका लढवल्या. त्या निवडणुकीत भाजपची सरशी पाहायला मिळाली. पुढे जानेवारी 2026 मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या आणि त्याही भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या. आणि आता फेब्रुवारीत झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा डंका कायम राहिला. सलग 3 निवडणुका जिंकत देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण या जोडीने कमाल केली आणि राज्यात सगळ्यात मोठा पक्ष होण्याची हॅट्रिक मारली. पण आता इथं मुद्दा आहे, गेल्या 10 वर्षात आणि विशेष करून 2017 नंतर ग्रामीण भागात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर यश मिळवणाऱ्या भाजपच्या विजयाचा. भाजपने हे यश मिळवलं तरी कसं आणि विजयाची कारणं नेमकी काय आहेत, आता ते बघू. तर 2014 ते 2024 या 10 वर्षात लोकसभेच्या 3 आणि विधानसभेच्या 3 निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये भाजपच्या मतांची टक्केवारी 25 ते 28% दरम्यान राहिली. 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 26% मतदान झालं आणि 132 जागा भाजपनं जिंकल्या. मात्र 2029 मध्ये भाजपला महाराष्ट्रात स्वबळावर लढायचं असेल तर 40% मतांचा टप्पा ओलांडायला लागणार आहे. आणि त्यामुळेच केवळ शहरी भागातील पक्ष अशी ओळख मर्यादित न ठेवता भाजपच्या पक्षातील नेत्यांनी पक्ष ग्रामीण महाराष्ट्रात मजबूत करण्यावर भर द्यायला सुरुवात केली आहे. आणि त्यासाठीच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नियोजन केलं. या निवडणुकीत प्रभावी प्रचार यंत्रणा पद्धत वापरून भाजपच्या उमेदवारांनी निवडणुकीत सोशल मीडियाचाही प्रभावी वापर केला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका भाजपनं पूर्ण ताकदीनं लढल्या. त्याचबरोबर निवडणुकीत पक्षाचा अधिकृत उमेदवार ठरवताना राज्य पातळीवरील नेत्यांचा उमेदवारांशी थेट संवाद आणि समन्वयासाठी पक्षातील पहिल्या फळीतील नेत्यांनी स्थानिक नेतृत्वाला केलेलं मार्गदर्शन आणि घेतलेल्या प्रचार सभा यामुळे निवडणूक जिंकणं भाजपसाठी सोपं झालं. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकही सभा घेतली नाही. पण तरी देखील भाजपने विजय मिळवलाच. आणि यामागचं कारण म्हणजे भाजपच्या इतर नेत्यांनी प्रचाराची जबाबदारी सांभाळली होती. यामध्ये मराठवाड्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः लक्ष घातलं होतं. तर नांदेडमध्ये खासदार अशोक चव्हाणांनी ताकद लावली होती. तर तिकडे परभणीमध्ये मंत्री मेघना बोर्डीकरांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री जयकुमार गोरे आणि खासदार धनंजय महाडिक यांनी प्रचारासाठी ताकद लावली होती. याचसोबत उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपचे संकटमोचक अशी ओळख असणारे मंत्री गिरीश महाजन सक्रिय होते. त्याचबरोबर कोकणाची जबाबदारी मंत्री नितेश राणे यांनी घेतली होती. आणि यासोबतच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे 12 जिल्ह्यांमध्ये स्वतः प्रचारासाठी जात होते. आणि या सगळ्या तयारीमुळेच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातही भाजप हा एक नंबरचा पक्ष ठरला आहे. दरम्यान भाजपची
महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात खरंच ताकद वाढत आहे का? याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं? हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टा या YouTube चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.